श्री स्वामी समर्थ. देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे 21 नियम. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. एकतर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नये. मीठ, झाडू आणि पैसे या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते.
घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजा, उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितृ म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कोणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. श्री स्वामी समर्थ.